नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज बुधवार दिनांक 4 जून 2025 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 474. मित्रांनो, अनेक वेळा शाळेच्या बाबतीमध्ये किंवा कॉलेजच्या बाबतीमध्ये अशा घटना घडतात की त्या घटनेमध्ये जो विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याकडून काहीतरी गैरवर्तन होतं आणि मग काही वेळा गैरवर्तन झालं किंवा त्याच्याविषयी जर काही तक्रार आली तर संबंधित शिक्षक असतात, मुख्याध्यापक असतात, तर मग त्या विद्यार्थ्याला ज्याच्याविरुद्ध तक्रार आली आहे त्याची चौकशी करून त्याला काहीतरी शिक्षा देतात. शिक्षा म्हणजे काही वेळा त्याची कानउघाडणी करतात, काही वेळा बाकावर उभं राहावं अशा तऱ्हेच्या शिक्षा दिल्या जातात. आणि मग अशी शिक्षा दिली किंवा कानउघाडणी केली ह्या कारणावरून विद्यार्थी तो मनाने कमकुवत असल्यामुळे तो कुठेतरी आत्महत्या करतो. आणि मग आत्महत्या केल्यानंतर जो संबंधित शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे किंवा व्यवस्थापक आहे याला जबाबदार धरलं जातं. आणि अशा शिक्षकांविरुद्ध किंवा मुख्याध्यापकांविरुद्ध अबेटमेंट टू सुसाईड याखाली पूर्वी जे इंडियन पिनल कोड होतं त्या कलमाचा कलम 306 खाली त्या संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला जातो. आणि मग अशा या गुन्ह्याच्या नंतर ज्यावेळेला एखादा विद्यार्थी कानउघाडणी केली म्हणून आत्महत्या करतो अशावेळी त्या व्यवस्थापकाला किंवा शिक्षकाला जबाबदार धरता येणार नाही असा एक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने थंगवेल विरुद्ध तामिळनाडू सरकार या प्रकरणात नुकताच म्हणजे 22 मे 2025 रोजी दिला आहे. त्या निर्णयाची चर्चा आज आपण करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना. आपल्याला कल्पना आहे की दर सोमवारी मी यशदामध्ये उपलब्ध असतो आणि तिथे लोक मला मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घेतली जाते. पण काही वेळा असं होतं की त्या ज्या लोकांनी तारीख आणि म्हणजे अपॉइंटमेंट घेतलेली आहे असे लोक येत नाहीत. असे लोक येत नसल्यामुळे काय, माझा तर वेळ जातो हा भाग निराळाच. पण त्यांनी अपॉइंटमेंट घेतल्याने इतरांना ज्यांना अपॉइंटमेंट घेतल्या आहेत त्यांना घेता येत नाहीत, कारण तिघांनाच मी अपॉइंटमेंट देतो. या सोमवारी देखील अशीच परिस्थिती झाली. या सोमवारी MS पगजादे म्हणून उस्मानाबादहून आणि गणेश जाधव सोलापूर या दोघांनी माझी अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि हे दोन्ही लोक आले नाही. मला कल्पना आहे की पावसाचे दिवस आहेत, येता येणं शक्य नाही. पण अशा वेळी त्यांनी दूरध्वनी करून कळवलं पाहिजे की येता येणार नाही. आणि म्हणून माझे आपल्याला सर्वांना एक आवाहन की ज्यांनी माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घेतलेली आहे त्यावेळेस आणि त्या तारखेस कागदपत्रासह उपलब्ध राहावे. चला प्रकरणाची चर्चा करण्यास सुरुवात करता प्रकरणातील वस्तुस्थिती पाहू. आता प्रकरणातील हे थंगवेल जे म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जे केलेले आहेत ते अर्जदार आहेत थंगवेल त्यांचं नाव. आता हे थंगवेल काय होते, एका शाळेचे म्हणजे जी शैक्षणिक संस्था होती त्याचे ते प्रवक्ते होते. आणि त्या प्रवक्ते या नात्यानं त्यांच्याकडे शाळेचं आणि वसतिगृहाचं देखील व्यवस्थापन त्यांच्याकडे होतं. म्हणजे एक प्रकारे ते व्यवस्थापकच होते म्हणजे वसतिगृहाचे. आता त्या वसतिगृहात राहणाऱ्या म्हणजे त्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विरुद्ध एक तक्रार केली. आता साहजिकच ज्या दुसऱ्या विरुद्ध तक्रार केली होती त्या विद्यार्थ्याला बोलावून घेण्यात आलं आणि त्या तक्रारीच्या आधारे हे जे थंगवेल जे आहेत त्या व्यवस्थापकांनी त्या विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध तक्रार आली आहे त्याची कानउघाडणी केली. आता कानउघाडणी केली आणि मग त्यानंतर काय केलं, कानउघडण्यामुळे तो हा जो विद्यार्थी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो वसतिगृहात राहत होता. हा विद्यार्थी ज्याची कानउघाडणी केली तो वसतिगृहात गेला रात्री आणि तिथे नेहमी स्वतःला टांगून घेतलं, दोरीने टांगलं आणि त्या दोरीनेच टांगून घेऊन नायलॉनची दोरीने टांगलं आणि स्वतःचा आत्महत्या केली. आता मग आत्महत्या केल्यावर तो आपल्याला माहिती आहे का, आत्महत्या झाल्याबरोबर मग पोलिसांनी ह्या जे अर्जदार आहेत थंगवेल यांच्याविरुद्ध कलम 306 म्हणजे अबेटमेंट टू सुसाईड या कलमाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणि मग गुन्हा दाखल झाल्यामुळे एक फौजदारी प्रकरण त्यांच्याविरुद्ध सुरू झालं.
आता अर्जदार थंगवेल यांनी त्यांच्याविरुद्ध जी क्रिमिनल केस दाखल केली गेली त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये, तामिळनाडू उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. उच्च न्यायालयाने मात्र प्रकरणाची सुनावणी घेऊन मात्र जो अर्जदाराने रिट अर्ज केला होता तो फेटाळला. म्हणजे थोडक्यात अर्जदाराच्या विरुद्ध जो फौजदारी गुन्हा अबेटमेंट ऑफ सुसाईड झाला होता तो चालू राहिला होता. पण मग मात्र अर्जदाराने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध, म्हणजे उच्च न्यायालयाने जो न्याय फेटाळला त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजू नेहमी ऐकल्या जातात, त्याप्रमाणे त्या ठिकाणी दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या. अर्जदारांचे जे वकील होते की त्या वकिलांनी काय मुद्दे मांडले की अर्जदार जे थंगवेल आहेत यांच्याकडे शाळेचं ते प्रवक्ते म्हणून काम करत होते आणि त्यांच्याकडे शाळेचं आणि वसतिगृहाचं व्यवस्थापनाचं काम होतं आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आता त्यामुळे वसतिगृहात शांतता राहिली पाहिजे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं गैरवर्तन कोणाकडून घडलं नाही हे पाहण्याची जबाबदारी अर्जदारांच्या विरुद्ध होती. आणि मग ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध एका दुसऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली आणि तक्रार केली त्या तक्रारीचा शहानिशा करून केल्यानंतरच अर्जदारानं त्या विद्यार्थ्याची कान उघडणी केली. शेवटी शाळेमधली जी शिस्त मेंटेन व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ही त्याची प्रकारे एक जबाबदारी होती. कारण शाळेचा व्यवस्थापक हा किंवा वसतिगृहाचा आपण ज्याला रेक्टर म्हणतो त्याची ही जबाबदारी तो एक प्रकारचा पालकच होतो. आणि अर्जदारांनी म्हणजे थंगवेल यांनी जी त्या विद्यार्थ्याची कान उघडणी केली ती कान उघडणी करण्याचा उद्देश काय होता की त्या विद्यार्थ्याकडून त्याच्या कृत्याची पुनरावृत्ती होऊ नये. काही त्याच्याविरुद्ध त्यांनी काही आत्महत्या करावी अशा प्रकारचा उद्देश असूच शकत नाही आणि तसा तो नव्हता. आणि अर्जदाराच्या विरुद्ध फक्त त्यांनी कान उघडणी केली याच्या व्यतिरिक्त कुठलाही दोषारोप त्यांच्याविरुद्ध नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जदारांनी आत्महत्येला प्रवृत्त केलं त्या विद्यार्थ्याला आणि अबेटमेंट टू सुसाईड हा 306 कलमाखालचा गुन्हा केला हे काही बरोबर नाही. म्हणजे ही जी बाब मांडलेली आहे त्यामुळे अर्जदाराला या प्रकरणी दोषी धरता येणार नाही. अर्थात हे देखील त्या ठिकाणी जे शासनातर्फे म्हणजे तामिळनाडू शासनातर्फे वकील त्यांनी देखील मान्य केलं की IPC 306 खाली प्रॉसिक्यूट करण्याकरता म्हणजे अर्धा खटला भरण्याकरता काही ग्राउंड नाही हे त्यांनी देखील मानलं. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू मान्य केल्यानंतर काय आपली निरीक्षणं नोंद दिली की अर्जदार आत्महत्या केल्याचे पहिलं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं की नोटीस देऊन देखील ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली की त्या केलेल्या विद्यार्थ्याचे वडील आणि प्रतिवादी नंबर 2 ज्यांनी गुन्हा वगैरे दाखल केला ते मात्र हजर सुनावणीला नव्हते. मग पुढे सर्वोच्च न्यायालयाने हे देखील केलं की ही अर्जदारांनी जी कान उघडणी केली त्या विद्यार्थ्याची ती स्वतःहून केलेली नाही, कुठल्या तरी एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार केली म्हणूनच त्या ठिकाणी चौकशी करून त्याची कान उघडणी केलेली आहे. आता कान उघडणी केल्याने तो विद्यार्थी आत्महत्या करेल अशी कोणीही कल्पना देखील करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पुढे निरीक्षण नोंदवलं की तक्रार आली आणि मग त्याची तक्रारीची चौकशी करून विद्यार्थ्याची कान उघडणी करणे हे अर्जदाराचे व्यवस्थापक म्हणजे वसतिगृहाचे व्यवस्थापक आणि शाळेचे व्यवस्थापक या नात्याने त्यांचं ते कर्तव्यच होतं. आणि त्यामुळे ते कर्तव्य पार पाडलं आणि त्यामुळे जर त्यांनी विद्यार्थ्यांनी जर आत्महत्या केली तर त्या व्यवस्थापक अर्जदारांना दोषी धरता येणार नाही. आणखीन निरीक्षण काय नोंदवलं की विद्यार्थ्यांनी आत्महत्या करावी असा काय अर्जदाराचा उद्देश नव्हता आणि त्यामुळे अर्जदाराच्या केलेल्या कान उघडणीमुळे विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त झाला असे म्हणणे योग्य नाही. ही अशी निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आणि अंतिम निर्णय दिला की अर्जदार थंगवेल यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जे अपील केलं होतं ते अपील मान्य करण्यात आलं. दुसरा निर्णय त्यांनी दिला की अर्जदाराविरुद्ध
306 IPC खाली म्हणजे भारतीय दंड संहिता 306 कलमाखाली जी ॲबेटमेंट सुइसाईड याखाली जी FIR दाखल केलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि कर्मचारी हा पूर्णपणे दोषमुक्त आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मित्रांनो, हा न्यायनिर्णय कसा महत्त्वाचा आहे? आज कर्मचारी व अधिकारी मित्र ह्या चॅनलचे अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, माध्यमिक शाळेचे शिक्षक असतील आणि कॉलेजमधले शिक्षक असतील, ते देखील या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. आणि त्यांच्याकडून देखील अशा वेळी काही घटना घडतात की शाळेमध्ये शिस्त असावी, वर्गामध्ये शिस्त असावी. त्यामुळे शिक्षक किंवा प्राध्यापक असतील किंवा व्यवस्था असतील ती ज्या विद्यार्थ्याकडून गैरवर्तन झालं आहे त्याला शिक्षा दिली जाते. आणि त्यामुळे अशा शिक्षा दिल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या करतात, अशा देखील घटना घडतात. आणि पुष्कळ वेळा सकृतदर्शनी याला जबाबदार त्या शिक्षकाला धरलं जातं आणि मग शिक्षकाला किंवा त्याच्या विरुद्ध खटला देखील दाखल केला जातो. आणि पण अशा वेळी मग सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सांगितल्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा दिली आणि त्या विद्यार्थ्यांनी काहीतरी पुढे आत्महत्या केली तर त्याला संबंधित शिक्षकाला, व्यवस्थापकाला जबाबदार होऊन त्याला कलम 306 खाली त्याच्यावर खटला दाखल करता येणार नाही, हे कृपया लक्षात ठेवा. मित्रांनो, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हा जो न्याय निर्णय आहे तो सर्व संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी आज चर्चा केली. नेहमीप्रमाणे हा जो न्याय निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा तो Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. त्या लिंकच्या आधारे संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषदेतले अधिकारी वगैरे जे असतील ते किंवा शाळेचे जे अधिकारी असतील किंवा शिक्षणाधिकारी त्यांनी देखील या न्याय निर्णयाचा अभ्यास करून अशा प्रकरणामध्ये काय कारवाई करावी याच्या या न्याय निर्णयापासून त्यांना बोध घेता येईल. मित्रांनो, येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा, नाहीतर मग आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.